हिंगोली पोलिसांनी शिवसेना आमदार संतोष बांगर यांचा दावा फेटाळला। आमच्याकडे केवळ 67 पोलीस कर्मचारी असताना 100 पोलीस जाणार कसे असा सवाल विचारलाय। 100 पोलिसांच्या घराची झडती घेतल्याचं बांगर यांनी केला होता दावा। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली भेट। शिवसेनेतील वाढत्या अंतर्गत मतभेदावर केली चर्चा। भेटीनंतर स्थानिक स्तरावर तणाव कमी होण्याची शक्यता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज यवतमाळ दौऱ्यावर। पोस्टल ग्राउंडवर आज दुपारी 4 वाजता होणार सभा। सभेसाठी पोस्टल ग्राउंडवर जय्यत तयारी। राज्यपाल आचार्य देवव्रत आज मुंबईत विविध आळंदीत विविध कार्यक्रमांना उपस्थित लावणार। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवाणी पुणे पोलिसांची तिसऱ्यांदा नोटीस। पोलीस चौकशीला हजर राहण्याबाबत आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांनी बजावली नोटीस। नाशिक मालेगाव प्रकरणाचा अमरावतीत तीव्र निषेध। आरोपींना फाशीची शिक्षा द्या, शक्ती महाराजांची मागणी। दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रामदास आठवले यांची भेट घेत कारवाईची केली मागणी। वर्ध्यातील अशोकनगरच्या सभेत पालकमंत्री पंकज भोयर यांची मोठी घोषणा। सुशिक्षित तरुणांना पात्रतेनुसार नोकरी देण्यात येणार। पालकमंत्री पंकज भोयर यांची मोठी घोषणा। अजित पवार महाराष्ट्राचे कर्तबगार नेते। माजी मंत्री दिलीप वळसे पाटलांकडून अजित पवारांचं कौतुक। आम्हालाही बारामती साखरेचं मंचर शहर करायचे, दिलीप वळसे पाटील यांचं वक्तव्य। प्रशासकीय अधिकारी आणि मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव विद्याधर महाले अडचणीमध्ये आहेत। निवडणूक आचारसंहिता काळामध्ये महाले राजकीय कार्यक्रमात सहभागी। राज्य निवडणूक आयोगाचे जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश। राज्य निवडणूक आयोगाने प्रचाराची मुदत वाढवली। 1 डिसेंबरपर्यंत उमेदवारांना प्रचार करता येणार। 1 डिसेंबरच्या रात्री 10 वाजेपर्यंत प्रचार करता येणार। नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराची मुदत वाढवली। मुंबईतील दुबार मतदारांवर आज महानगरपालिकेची करडी नजर। 11 लाखाहून अधिक दुबार मतदारांच्या नोंदी तपासणार आहेत। संबंधित मतदार कोणत्या केंद्रावर मतदान करणार हे निश्चित करून मतदानाच्या दिवशी हमीपत्रही घेतलं जाणार। भविष्यात एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील। जनता आजही आवडीचे मुख्यमंत्री म्हणून शिंदेंचं नाव घेतात। शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी वक्तव्य केलंय। संजय राऊत पुन्हा मैदानात उतरणार। 1 डिसेंबरपासून संजय राऊत माध्यमांशी संवाद साधणार। कुर्डुवाडी नगरपालिकेच्या सभेदरम्यान अजित पवारांचा महाराष्ट्राला कोहिनूर हिरा असा उल्लेख। मी साधा हाडामासाचा माणूस आहे, कोहिनूर हिरा बिरा काही नाही, अजित पवारांची मिश्किल टिप्पणी। भास्कर जाधवांकडून राष्ट्रवादीच्या एसपीच्या रमेश कदमांचा प्रचार। काल दिवसभर भास्कर जाधवांनी केला रमेश कदमांचा प्रचार। उद्धव ठाकरेंनी दिली भास्कर जाधवांना संमत। सूत्रांची माहिती। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक दौऱ्यावर। कर्नाटकातील उडुपी शहराला दिली भेट। उडुपीमध्ये एक भव्य रोड शो मध्ये सहभाग घेतला। कर्नाटकामध्ये पंतप्रधान मोदींचं जंगी स्वागत करण्यात आले। मोदींनी श्रीकृष्ण मठाला देखील भेट दिली आहे। पुण्यात महात्मा फुले पुण्यतिथी समता दिनानिमित्त अजित पवारांची महात्मा फुले वाड्याला भेट। निवडणुकीच्या प्रचारासाठी शिरूरमध्ये सभा असल्यानं पहाटेच हजेरी। अजित पवारांकडून महात्मा ज्योतिराव फुलेंना आदरांजली। ठाकरे बंधूंची काल शिवतीर्थवर 1.5 तास चर्चा। मराठी बहुल भागातील अधिकाधिक प्रभागासाठी मनसे आग्रही। ठाकरेंच्या शिवसेनेकडून 20-25 जागांचाही मनसेकडनं मागणी करण्यात आली अशी सूत्रांची माहिती आहे। स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य प्रकरण। राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्यावर आज सुनावणी। सत्य की सावरकरांनी पुरावे सादर करण्यासाठी मागितली होती मुदतवाढ। सोलापूरमधील मोहोळ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मोठ्या स्वरूपाची योजना जाहीर। भाजपनेते सोमेश क्षीरसागर यांनी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपले विजन डॉक्युमेंट सादर केले। मंत्री बावनकुळे यांनी अमरावतीतील भाजप नेते प्रवीण पोटे पाटील यांना विधान परिषद उमेदवारी आणि पुनर्वसनाचे संकेत दिलेत। अमरावतीच्या अचलपूरमध्ये सभेत मंत्री बावनकुळेंचे पोटेंना संकेत। ज्याच्यामुळे माझं घर फुटलं तो बेईमान आहे। वैद्यनाथ मंदिरावरील त्यांनी हातोडा चालवला। धनंजय मुंडेंची दीपक देशमुखांवर नाव न घेता टीका। बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना 21 वर्षाची शिक्षा। भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये न्यायालयानं सुनावली शिक्षा। बिहारच्या काँग्रेसमध्ये 2 गटामध्ये मोठे राडे झाले। 2 नेते एकमेकांमध्ये भिडलेत। काही नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली। एका नेत्याने हातवार करत गोळी मारण्याची धमकी दिली होती। सूत्रांची माहिती। कर्नाटकमध्ये खरगे मुख्यमंत्री बनण्याची शक्यता। कर्नाटकमधील सरकार वाचवण्यासाठी काँग्रेसच्या हालचाली। मल्लिकार्जुन खरगेंना मुख्यमंत्रीपद सोपवण्यासाठी हालचाली सुरू। सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता या चक्रात राजकारण सुरू। निलेश राणेंचा चव्हाणांवर आरोप। सामनातून महायुतीवर टीका।
8 डिसेंबरपासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन. विधिमंडळ सचिवालय आज नागपूरमध्ये दाखल होणाऱ्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या कामाला वेग. विधानसभा परिसरामध्ये 16 मंत्र्यांसाठी दालन करण्यात येणारे मंत्री आमदार निवासासह विविध ठिकाणच्या दुरुस्तीची कामं सुरू आहेत. पुण्यातील वतन जमिनीचा वाद चिघळला. उच्च न्यायालयाकडून नवीन नोटीस जारी. सर्वेक्षण 88 ला कायदेशीर पुनर्प्रमाणित वतन जमीन मान्यता द्या. शीतल तेजवानींची कोर्टात याचिका. काँग्रेसचे नगरसेवक मोहसिन हैदर खान यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता. अनेक बनावट नावांनी शासकीय कागदपत्र तयार केल्याचा आरोप. डीएन नगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल. मोहसिन खान यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी. चंद्रपूरच्या भद्रावती भाजप नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला नागरिकांनी पिटाळून लावल्या. नागरिकांनी उमेदवारी अनिल धानोरकरांचा जाब विचारला, मात्र उत्तर देऊ न शकल्यानं त्यांना काढता पाय घ्यावा लागला. अनिल धानोरकरांना नागरिकांनी परत पाठवल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. संग्रामपूर तालुका कार्यालयामध्ये अनागोंदी कारभार. मीटिंगच्या नावाखाली अधिकारी कर्मचाऱ्यांची कार्यालयात पार्टी. दुर्गम आदिवासी भागातील कामानिमित्त आलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ ठेवलं. बावनकुळेंचा सत्तेचा माज आलाय. तुम्ही कामाठीच्या मतदारांना धमक्या देऊ नका. दहशत निर्माण करून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करू नका. सुलेखा कुंभारांचा चंद्रशेखर बावनकुळेंना इशारा. धनंजय मुंडेंच्या पत्नी राजश्री मुंडे प्रचाराच्या रिंगणात आहेत. बीडच्या परळी नगर परिषद निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरू आहे. राजश्री मुंडेंनी महायुतीच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. परळी विकासावर मतदान होणार. राजश्री मुंडेंचं वक्तव्य. धुळे नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये 3 उमेदवारांचा मृत्यू. सदर प्रभागातील निवडणुका पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्याचे निर्देश दिलेत. धुळे, नाशिक, बीडमधील प्रभागाचा समावेश. जिल्हाधिकारी अमोल येडगेंनी घेतला कोल्हापूर नगरपालिकेचा कामकाजाचा आढावा. जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया निर्भय आणि निष्पक्ष वातावरणात पार पाडा. जिल्हाधिकाऱ्यांना सूचना. वाशिम नगर परिषद निवडणुकीच्या रणधुमाळी. वंचित बहुजन आघाडीची कालची सभा लक्षवेधी ठरली. अंजली आंबेडकरांकडून वंचिताच्या तरुण उमेदवारांचा प्रचार. वंचितकडून बीडमधील प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचं काम. बीड नगर परिषद निवडणुकीसाठी वंचितकडून खड्ड्यात साचलेल्या पाण्यात नारळ फोडून प्रचार सुरू. अनेक भागात नागरी सुविधांचा अभाव. चंद्रपूरमध्ये नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी. राजुरा आणि बल्लारपूर नगर परिषदेत गंभीर आरोप. मतदारांना पैसे देऊन मतदान विकत घेण्याचा प्रकार सुरू. खासदार प्रतिभा धानोरकरांनी केले भाजपवर गंभीर आरोप. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये ठाकरे सेनेची बैठक पार. बैठकीमध्ये शाखाप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन. अमरावती जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदार यादीमध्ये अखेर जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण 15,35,000 मतदार आहेत, तर 1,890 मतदान केंद्र आहेत. 59 जिल्हा परिषद आणि 15 पंचायत समित्यांमध्ये 118 मतदारसंघांचा समावेश आहे. यवतमाळ नगर परिषदेमध्ये अपक्ष उमेदवारांना चिन्ह वाटप. चिन्ह कमळात प्रचाराला वेग. चिन्ह मिळताच निघाली उमेदवारांची पदयात्रा. यवतमाळमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रभाग रचना, आरक्षण, मतदार यादी तयार आहे. 2089 केंद्रांच्या मतदार यादीवर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. यवतमाळमध्ये मतदारांची संख्या 16,61,537 आहे. यवतमाळमध्ये झेडपीची आरक्षण 50% अधिक आहे. पंढरपूरच्या मंगळवेढ्यामध्ये निवडणुकीवर प्रश्नचिन्ह. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीवर प्रश्नचिन्ह. 26 तारखेपर्यंत निवडणूक आयोगानं नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीला दिली होती स्थगिती. नाशिकच्या प्रारूप मतदार यादीवर अनेक हरकती. मतदार यादींवर 7 दिवसांमध्ये तब्बल 2038 हरकती. सिडको विभागामध्ये सर्वाधिक 1,397 हरकती. हरकतींसाठी 27 नोव्हेंबरऐवजी 3 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ. राजकीय पक्षांच्या मागणीमुळे हरकतीसाठी मुदतवाढ. अहिल्यानगरमधील काही शाळांना 1 आणि 2 डिसेंबरला सुट्टी. मतदान केंद्र असलेल्या शाळांना 2 दिवस सुट्टी जाहीर. जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांचे आदेश. कोल्हापूर महापालिकेचे प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांचं दणका. अचानक केलेल्या तपासणीमध्ये अधिकारी आणि कर्मचारी अनुपस्थित आहेत. अर्ध्या दिवसाचा पगार कपात करण्याचे के. मंजुलक्ष्मी यांची कारवाई. साताऱ्यात राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचाऱ्यांच्या संघाचं आंदोलन झालंय. जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन. 2023च्या स्पर्धा परीक्षेतील पात्र उमेदवारांची नियुक्ती करा. आंदोलनकर्त्याची धरणे आंदोलनातून मागणी. डॉक्टर मिर्झा रफी अहमद बेग यांचं निधन. वयाच्या 68व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. वऱ्हाडी भाषेला देशभर ओळख देणारे लोककवी म्हणून डॉक्टर मिर्झा रफी यांची ख्याती. कोल्हापूरच्या क्षीरसंगीतील पर्यावरणातील वारसा लाभलेल्या महाकाय वडवृक्षाला जिल्हाधिकाऱ्यांची भेट. नैसर्गिक संवर्धन आधारित परिसर विकास आराखडा तयार करावा. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे निर्देश. वर्ध्यातील अशोकनगर परिसरामध्ये गरीब कुटुंबातील इंजिनियर, डॉक्टर आणि पदव्युत्तर तरुणांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार.
पुण्यात दिवसभर इंडिगोसह इतर विमानं उड्डाणाचं वेळापत्रक बदललं आहे. तब्बल 21 विमान उड्डाणांनी 3 तासापर्यंत उशीर, प्रवाशांना नाहक त्रास. यवतमाळच्या पुसद शहरामध्ये रस्त्याची दुरवस्था, खराब रस्त्याकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष, निवडणूक प्रचारामध्ये नादुरुस्त रस्ते, नाल्याचा प्रश्न ऐरणीवर. छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठवाड्यामध्ये फक्त 65% शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान, दिवाळीपूर्वीच आश्वासन फेल ठरलेलं आहे. KYC आणि अॅग्रो स्टॉक नोंदणी केल्या नसल्यानं अनेकांचे पैसे अडकले. सरदार वल्लभभाई पटेल यांची 150वी जयंती. वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त भाजपकडून विविध उपक्रम, देशभरातील 300 प्रतिनिधी मुंबईमध्ये दाखल. केंद्राच्या कडधान्य आत्मनिर्भरता अभियान राज्यात राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आली. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला, शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. कडधान्य आयात कमी करत आत्मनिर्भरतेसाठी महत्त्वाचा निर्णय. नांदेडमध्ये 12व्या राष्ट्रीय ड्रॅगन बोट स्पर्धेचा थरार. देशभरातून जम्मू काश्मीर, मणिपूर, केरळ यासह 24 राज्यांची संघ स्पर्धेमध्ये सहभागी. 2026च्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी खेळाडूंची होणार स्पर्धेसाठी निवड. सोलापूरमध्ये ऊस दरावरनं शेतकरी आक्रमक आहे. ऊसाला पहिली उचल 3400 रुपये मिळावी मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं रास्ता रोको. फार्मर आयडी नसल्यामुळे वाशिम जिल्ह्यातील शेतकरी अजूनही शासनाच्या कृषी योजनांपासून वंचित आहे. आर्थिक मदतीसाठी शेतकऱ्यांना करावा लागतोय संघर्ष. ग्रामीण पातळीवर गंभीर समस्या. वाशिमच्या येवती गावामध्ये योग्य भाव न मिळाल्यामुळे सीताफळ बागा नष्ट झाल्यात. क्रॉसिंगच्या नावाखाली कमी दर्जाच्या प्रजाती, भाव आणि बाजारपेठ नसल्यानं टोकाचं पाऊल उचललं. वाशिम जिल्ह्यात हळदीच्या दराची पुन्हा 15,000च्या दिशेने वाटचाल. रिसोड उत्पन्न बाजार समितीला कांडी हळद 12,700 ते 14,500 रुपये प्रति क्विंटल भाव, तर गट्टू हळदीला 12,200 ते 13,300 रुपये भाव. यवतमाळमध्ये शेतकऱ्यांचा 15 डिसेंबरपर्यंत उतरवण्यात येणार पीक विमा. या योजनेसाठी भारतीय कृषी विमा कंपनीची निवड करण्यात आली आहे. तर दुसरीकडे कराड चिपळूण महामार्गावर 4 वाहने एकमेकांवर आदळली आहेत. पाटण शहराजवळ भीषण अपघात झालाय. ट्रक चालकाला तब्बल 8 तासानंतर बाहेर काढण्यात आलं. पुण्यात अनेक ठिकाणी बिबट्याचे फोटो आढळलेले आहेत. हे फोटो मुळात AI जनरेटेड असल्याचं वारंवार समोर आलंय. त्यामुळे याला नागरिकांनी वैतागल्याचं दिसून येतंय. पुण्यात आणखीन एक भीषण अपघात. येरवडा गोल्फ चौक उड्डाण पुलाजवळ 6 ते 7 वाहनांची साखळी धडक आहे. 10 ते 12 जण किरकोळ जखमीत. मोठी वाहतूक कोंडी आणि गाड्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. आदिवासी आश्रमशाळा शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी. शिक्षक नेत्या संगीता शिंदे यांच्या मागणीला यश. संगमनेरमध्ये 3 दारू अड्ड्यावर छापा. तिघांवर पोलीस प्रोबिएशन अधिनियमानुसार कारवाई. हजारो रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. येरवडा परिसरामध्ये चित्रा चौकामध्ये पुन्हा भाईचा बर्थडे. पोलिसांच्या नाकावर टिचून गुंडांचा वाढदिवस. सिंगमचं गाणं लावत तडीपार गुंडांकडनं सेलिब्रेशन. गोरेगाव पूर्व वनराई पोलिसांची मोठी कामगिरी. लोखंडी रॉड, पानटपरी फोडून चोरी करणारे अटकेत. 3 जण अटकेत आहे तर 1 जण फरार. कोल्हापूरमध्ये जिम ट्रेनरकडून घातक इंजेक्शनची विक्री. मॅफेरेटाइमाइन या उत्तेजक इंजेक्शनाच्या 40 बाटल्या जप्त करण्यात आल्या. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई. नायगाव मोरेगाव परिसरामध्ये गावठी हातभट्टीवर वसईच्या गुन्हे शाखे 2चा छापा आहे. 2,32,000चा मुद्देमाल उद्ध्वस्त करण्यात आलाय. आरोपी विरुद्ध दारूबंदी अनियमित अंतर्गत गुन्हा दाखल. कल्याणमध्ये AC लोकलचा पास बनवणारे पती पत्नी अटकेत आहेत. दोघांवर रेल्वे पोलीस स्थानकामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल. अमरावतीच्या बडानेरमध्ये कृषी खापेकर हत्या प्रकरणी आणखी 5 आरोपी अटकेत आहे. आरोपींमध्ये 3 अल्पवयीन आणि महिलांचा समावेश. मध्य प्रदेशच्या उमराटीतून आंदेकर टोळीने खरेदी केलेल्या 15 पिस्तूल. पोलीस तपासामध्ये धक्कादायक माहिती समोर. 30 नोव्हेंबरला रांचीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिली वनडे निमित्त भारतीय संघ रांचीमध्ये. धोनीच्या रांचीमधील अलिशान घरामध्ये जंगी पार्टी. विराट कोहली, ऋषभ पंतने लावली हजेरी. रत्नागिरीमधील राजापूर नगर परिषद चर्चेमध्ये. राजापूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये बाप लेक रिंगणामध्ये. 15 वर्षानंतर माजी आमदार हसना बानू खलिफे तर त्यांचे चिरंजीव माजी नगराध्यक्ष जमीर खलिफे निवडणुकीच्या रिंगणात. राज्य निवडणूक आयोगाने प्रचाराची मुदत वाढवली. 1 डिसेंबरपर्यंत उमेदवारांना प्रचार करता येणार. 3 महिन्यात परळीला गेला असतात तर जिंकला असतात. आमदार प्रकाश सोळंके यांचे मंत्री पंकजा मुंडेंवर टीका. तो माझा विषय नाही, शिंदे बघून घेतील. रवींद्र चव्हाणांच्या 2 डिसेंबरच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया. सामना काय म्हणतो यापेक्षा आता सामना चाललाय. मंत्री गुलाबराव पाटलांचं सामन्यातील टीकेला उत्तर.
निवडणुकीत पैसे वाटणं ही लोकशाहीची हत्या. सावंतवाडीतील काही वॉर्डामध्ये एका मतासाठी 10 ते 15,000 रुपये. दीपक केसरकर यांचा भाजपवर आरोप. भाजपचे पैसे घ्या पण मतदान शिवसेनेलाच करा. केसरकर यांचं मतदारांना आवाहन. आदर्श म्हणून मी सतीश प्रधान यांच्याकडे पाहतो. ठाण्यात ज्याप्रमाणे रिक्षा धावते त्याप्रमाणे पॉट टॅक्सी चालेल. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं वक्तव्य. मालवणमध्ये 25,000ला एक मत विकलं जात आहे. माझ्या लफड्यात पडू नका, मी थेट आऊट करतो. शिवसेना आमदार निलेश राणेंचा भाजपवर आरोप. गोरेगाव पूर्व वनराई पोलिसांची मोठी कारवाई. लोखंडी रॉड पानटपरी फोडून चोरी करणारे अटकेमध्ये. चोरी करणारे 3 चोर अटकेत, 3 जण फरार. बीडमध्ये तुतारे यांनी घड्याळाची ओपन युती. अजित पवार भाषणामध्ये बोलले, रामकृष्ण हरी यावर आम्ही आघाडी करून लढतोय, त्यामुळे छुपी नाही तर ओपन युती असल्याचं सोनवणेंच्या वक्तव्यानंतर चर्चेंना उधाण. भिवंडीमध्ये डाईंग मशीनला आग लागली. आग लागल्यानं परिसरामध्ये धावपळ. आगीचं कारण स्पष्ट. वसईमध्ये गावठी हातभट्टीवर गुन्हे शाखेची छापेमारी. 2,32,000चा मुद्देमाल केला उद्ध्वस्त. ओबीसी नेत्यांनी केली सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व कायम राहणार असल्यानं ओबीसी नेत्यांची प्रतिक्रिया. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.